तो नमो गुरुवे वासुदेवाय. ह्याचं कारण का मी सांगितलं की पहाडासारखे आपल्या मागे उभे आहे. मग तो जो काय मंत्र आहे नमो गुरुवे वासुदेवाय, त्या मंत्राचं सुद्धा ज्ञान आपल्याला करून घेतलं पाहिजे आणि त्याच्या यंत्राचं सुद्धा ज्ञान करून घेतलं पाहिजे. सुमारे 1 वर्षापूर्वी मी तिकडे सप्तशृंगीला सांगितलं होतं की यंत्र याचं बनवलं जाणार आहे. 1 वर्षाच्या आत ते भगवान दत्तात्रेयाने आपल्याकडनं बनवून घेतलं आणि आज फलस्वरूप आपण ते तयार केलेलं आहे. तर त्याचंही ते करून घेऊया ज्ञान. निदान त्याचा निश्चय तर व्हायला पाहिजे की हे मंत्र काय आहे आणि ह्याचं यंत्र काय आहे. हे आपल्या पुढे मंत्र हजर झालं, हे यंत्र हजर झालं. आता तंत्राच्या खोलामध्ये जास्त शिरण्याचं कारण नाही. कदाचित काही स्फुरण झालं तर पुढे तंत्रही सांगून टाकेल, पण त्या तंत्रात मनुष्य कदाचित अडकतो. मग ते तंत्र म्हणजे सर्वस्व असं असतं आणि त्याशिवाय सगळं त्याला खोटं वाटायला लागतं. म्हणजे तंत्र हेच खरं. त्या तंत्रातून जे शिकायचे ते मनुष्य शिकत नाही. अगदी बारीक सारीक अनेक गोष्टी असतात की सत्यदत्ताची पूजा आपण सांगतो, सत्यनारायण, सत्यदत्त, सत्यविनायक, सत्यांबा, नाना नाना प्रकार कितीतरी. अरे पण त्याच्यामध्ये काय सांगितलंय हे समजून न घेता नुसतेच जर उपचार केले तर त्याला तंत्र असं म्हणतात. त्याच्यातून काही मिळणार आहे का? काही नाही मिळणार. तर ते तंत्रही कदाचित आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल, पण त्याच्या अगोदर त्याचं ज्ञान आणि त्याचं यंत्र म्हणजे मंत्राचं ज्ञान आणि यंत्राचं ज्ञान हे दोन्ही आपल्याला झालं पाहिजे. तर ते आपण आज दत्त जयंतीच्या दिवशी ते सगळ्यांपुढे खुलं करणार आहोत. हे इकडे प्रोजेक्टरवर पण दाखवलं बघ. तर नमो गुरुवे वासुदेवाय. आता हे असंच का बनवलं ह्या प्रत्येक गोष्टीचं मी स्पष्टीकरण आपल्याला देणार आहे. म्हणजे कुठेही अज्ञान राहता कामा नये की बाबा वेळ जात नव्हते म्हणून त्रिकोण काढलेत का वेळ जात नव्हता म्हणून चौकोन काढले, मग त्याला पाकळ्या काढल्या, त्याला रंग लावला, त्याला एक छान शीर्षक दिलं आणि म्हणले घ्याला हे यंत्रावर एकाग्रता करा. अरे पण त्याचा अर्थ काय आहे? त्या प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला ज्ञान त्याचं पाहिजे. आपल्याला कोणी विचारायला आलं तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे की हे काय आहे, कशा करता केलंय आणि त्या प्रत्येक चौकोनाचा, त्रिकोणाचा, मध्यबिंदूचा आणि रंगांचा अर्थ काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. तशी वृत्ती आपल्याला जोपासली पाहिजे आणि तेच ते आत्मबोध जे मगाशी सांगितलं मी आपल्याला, तो आत्मबोध करून घेतला पाहिजे. ती शिकण्याची जी वृत्ती आहे ती आपल्याला जागृत ठेवायला पाहिजे. तर स्वामी महाराजांचे जे भक्त आहे कित्येक हजारो लाखो निरनिराळ्या पद्धतीने आणि उपासनेने, निरनिराळ्या प्रकारची उपासना प्रत्येक जण त्यांची भक्ती करत असतो वेगवेगळ्या प्रकारे, किंवा इतर अनेक सगुण प्रतीकांची सुद्धा ही अशा प्रकारची भक्ती केली जाते. आता आपल्याकडे भक्तीसाठी भाऊ महाराजांनी जे हे प्रेरणेने कुठल्या तरी किंवा नाना महाराज तराणेकरांच्या प्रेरणेने किंवा इतर अंतःप्रेरणा असेल आणखी, त्या प्रेरणेने भक्तांना हे जे काय नाम दिलेलं आहे नमो गुरवे वासुदेवाय, ते काय आहे? कदाचित त्याची पूर्ण स्पष्टोक्ती किंवा पूर्ण ज्ञान त्यांनी कुठे उपलब्ध करून दिलं नसेल पूर्ण पद्धतीने, पण मग ते आपण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे की हे काय नमो गुरुवे वासुदेवाय हे कशा करता 3 शब्द एकत्र आले आणि कशा करता त्याचं हे अशा प्रकारचं यंत्र तयार केलेलं आहे. आता हे जे काय नाम आहे या नामाबद्दल
मी स्वतः ते समाधीस्थ होण्याच्या अगोदर त्यांच्याशी दूरध्वनीवरनं या बाबतीत अनेक वेळा बोललेलो आहे, या नमो गुरुवे वासुदेवाय बद्दल. आता ह्या नामाचा जो काही जप आज काही कित्येक कोटीच्या घरात झालेला आहे आणि अजून काही कोटी जप आपल्या संकल्पाप्रमाणे शिल्लक आहे. आता गेल्या शक्ती स्वाहाकाराला आपल्याला सांगितलं गेलं होतं की बाबा त्याचं यंत्र तयार होईल, त्याप्रमाणे त्याचं यंत्र आज आपल्या समोर ठेवलं आहे. फक्त आपल्याला त्याची जाणीव कितपत आहे हे महत्वाचं आहे, की त्याच्यातनं आत्मबोध घेऊन प्रत्यक्ष ते नाम घेण्याचा आपण किती प्रयत्न करत आहोत हे त्याच्यात महत्वाचं आहे. आणि ह्या बाबतीत मला खरंच दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की सगळा अंधार आहे. अंधार जसा भौतिक अंधार आहे तसा आध्यात्मिक पण अंधार आहे. काही नाही, काहीही उपयोग नाही. कोणीही पोट तिडकीने नाम घेताना मला काही दिसत नाही. मग आता ह्याच्यामध्ये काही शिक्षा जशी मुलांना केली जाते तशी शिक्षा करून काही काम होऊ शकतं का? नाही. जोपर्यंत आपल्यालाच आत्मबोध करण्याची इच्छा नाही तोपर्यंत काय करणार? दुसरा इलाज नाही. ठीक आहे, आणखी जन्म घालवा, असंच आपण स्वतःला बजावायचं तर घालवा आणखी जन्म. काही फिकीर करायचं काही कारण नाही. कारण ऐकणाऱ्याला जर समजत नसेल तर आपण काय करणार? त्याला काही उपयोग नाही त्याचा. जसं दगडावर डोकं आपटून घेऊन आपल्या डोक्याला मात्र लागेल, त्या दगडाला काहीच होणार नाही. जसं मागे मी सांगितलं होतं, भवभूतीने 25 जे काय 3-4 शेकडा त्याने सुभाषित लिहिली, त्यातली पहिली 25 सुभाषित मूर्ख लक्षणं म्हणून लिहिलेली आहेत, मूर्खावर, की त्याला सांगून काही उपयोग होत नाही. तसाच मला अंधार इथे निश्चितपणे दिसतो, काही उपयोग नाही. अगदी अपवादात्मक थोडंसं कुठेतरी काहीतरी किंचित कवडासा दिसतो एवढाच, ह्याच्या पलीकडे सगळा अंधार. आता ह्या अध्यात्म असो किंवा हा व्यवहार असो, कोणतीही गोष्ट ज्ञानपूर्वक करावी असं आपण नेहमी म्हणत असतो किंवा मगाचपासून शिकलो आपण. त्याचप्रमाणे ह्या यंत्राचं आणि त्या नाममंत्राचं नाम जे काय आहे त्याचं ज्ञान आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्यापूर्वी आपल्या एका पुस्तकामध्ये, मला असं वाटतं अघोर कष्टोद्धरण पुस्तकामध्ये, या नमो गुरुवे वासुदेवाय बद्दल मी काहीतरी बोललेलं आहे. किती जणांच्या लक्षात असेल मला माहित नाही की बुवा हे नाम नमो गुरुवे वासुदेवाय काय आहे, कशा करता लिहिलं, कशा करता म्हणायला सांगितलं, मग त्यातलं किलक काय आहे, शक्ती काय आहे वगैरे सगळं सांगितलेलं आहे. पण कदाचित कसं असतं, मगाशी सांगितलं की तेव्हा आत्मबोध घेण्याची जिज्ञासा नव्हती, इच्छा नव्हती, काही समजलं नाही. मग पुस्तक वाचलं, हा छान छान छान, अरे काय पुस्तक आहे हो, अरे आणि नुसतं काय पुस्तक आहे हो म्हणून काही होईल का? काही होणार नाही. ते आत्मबोध करून जर शिकलो नाही तर काय उपयोग आहे आपण? तसं हे थोडक्यामध्ये आपण परत त्याची 1-2 मिनिटात उदाहरण रिव्हिजन घेण्याचा प्रयत्न करू की काय आहे. मग नमो हा शब्द कुठून आला? तर नमो याचा अर्थ नमस्कार. आता 2 ओळखीची माणसं एकमेकाला भेटली की नमस्कार करतात, नमस्कारापासून सुरुवात होते. आता हल्ली कदाचित ही रूढी थोडीशी बदलली असेल, तर नमस्काराच्या ऐवजी दुसरेही काही करत असतील. पण निदान आपलं अध्यात्म तरी असं सांगतं की बुवा प्रत्येकाला नमस्कार करावा किंवा सहज कोणी भेटला तरी नमस्कार असं आपण म्हणावं. आता काहीतरी वेगळं म्हणत असतील तरुण पिढी, माहिती नाही काय मला. तर तो जो काय शिष्टाचार रूपातला नमस्कार आहे तो इथे अपेक्षित नाही. इथे नमो याचा अर्थ नतमस्तक होणं, शिरसाष्टांग नमस्कार, आणि तो मनापासून, तो म्हणजे नमो. आता
ह्याचा सांकेतिक किंवा गूढार्थ जर विचारात घ्यायचा झाला तर चित्ताची शांत आणि एकाग्र अशी अवस्था कशावर, तर ज्याला आपण नमस्कार करतो आहोत त्याच्या आपल्या इष्ट दैवतावर, इष्ट प्रतीकावर किंवा त्याच्या निर्गुण रूपावर, हे तिथे अपेक्षित आहे. नतमस्तक कोणापुढे व्हायचंय, तर सगुण देह जो धारण केलेला आहे त्याला नतमस्तक झाल्याशिवाय त्या निर्गुणापर्यंत पोचत नाही, म्हणून त्या सगुणाला नमस्कार. पण मुख्य उद्दिष्ट ब्रह्मतत्वाचं साक्षात अवतरण या रूपामध्ये झालेलं आहे, म्हणून मी त्याला नमस्कार करतो. इथे त्याचा अर्थ तोच आहे की तो नमो शब्द ह्याच्यासाठी आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये प्राधान्य जर कशाला द्यायचं झालं तर नतमस्तक होण्याला आणि त्याद्वारे अहंकार शून्यतेला, एवढंच. आणि ही अशी शरणागतीपूर्वक नमस्कार तिथे महत्वाचा अपेक्षित आहे. आता ही नमस्कार करणं किंवा नतमस्तक होणं ही भक्ताची एक प्रकारची शक्ती असते. आता ही शक्ती जी असते ती सुप्त स्वरूपात असते. ती जागृत अशी कधी होते तर तशी पात्रता मनामध्ये असेल तर, म्हणजे मगाशी जसं सांगितलं त्या साहेबाचं उदाहरण, तसं इथे अपेक्षित नाही. मग समोर आला, तो नमस्कार केला आणि पाठीमागे जाऊन लगेच दुसऱ्याच नावाने हाक मारणं, तसं इथे अपेक्षित नाही. तो नमस्कार इथे अपेक्षित नाही. तर नतमस्तक म्हणजे पूर्णतः नतमस्तक होणं, ते इथे अपेक्षित आहे. आता शब्दानं निर्माण करण्यापूर्वी किंवा नमन करण्यापूर्वी, नमस्कार करण्यापूर्वी ती पात्रता आपल्यात निर्माण करणं हे प्रथम आवश्यक असतं आणि मग नतमस्तक होणं आवश्यक असतं. तर तो नमो या शब्दाचा अर्थ आहे. आता गुरवे म्हणजे आपण स्वतःला पारमार्थिक म्हणून घेत असतो की भक्त आहे आणि मी पारमार्थिक आहे, मी धार्मिक आहे, मी आध्यात्मिक आहे, असं काय काय आपल्याला उगीच वाटत असतं काहीतरी. आता त्याचा अर्थ एवढाच आहे की आपण परमार्थाकडे दुर्लक्ष करत नाही, इतपतच. खरोखर परमार्थ करताय की नाही हा भाग निराळा आहे, पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत नाही, इतपतच त्याचा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे. आता आपल्या ज्या ज्या काही क्रिया होतात किंवा प्रतिक्रिया होतात त्या सर्व सद्गुरूला आणि त्यांच्या उपदेशाला अनुषंगून झाल्या पाहिजेत, म्हणजे गुरवे. सद्गुरूला अनुषंगून झाल्या पाहिजेत म्हणजे काय, की त्यांनी काय म्हटलं ते मान्य, बाकीचं मला काही माहिती नाही, त्याला अनुषंगिक क्रिया म्हणतात. तर ह्या ज्या क्रिया आहेत किंवा प्रतिक्रिया आहेत त्या सगळ्या त्याला अनुषंगिक झाल्या पाहिजे. आता नमो गुरवे वासुदेवाय या मंत्राचा जप करताना नेहमी हीच भावना प्रत्येक नामाच्या वेळी होणं आवश्यक आहे. त्याची पुनर्नोंद प्रत्येक वेळेला प्रत्येक नामाच्या वेळी होणं आवश्यक आहे की मी ह्या सद्गुरु रूपाला नतमस्तक आहे. ती होते की नाही हे ज्याचं त्यांनी स्वतःला विचारायचं की बाबा हे होतं का बरोबर. आता मुख्य म्हणजे त्याच्या केंद्रस्थानी गुरुतत्व आहे, हे सगळ्यात महत्वाचं त्याच्यात आहे. आणि ह्या दृष्टीने गुरु विचार करताना गुरु हे या नाममंत्राचं बीज आहे. वे हा त्याला प्रत्यय लागलाय, मूळ शब्द गुरु, तर ते त्याचं बीज आहे त्या नामाचं किंवा त्या मंत्राचं. म्हणजे प्रत्येक मंत्राला मगाशी सांगितलं की शक्ती असते, कीलक असतं आणि बीज असतं, तसं हे गुरवे हे बीज आहे त्याचं मुख्य. आता वासुदेवाय, वासुदेवाय म्हणजे वासुदेव हा या मंत्राचा कीलक आहे.
आता वासुदेव म्हणजे नक्की काय, तर तोही विचार करायला पाहिजे की हा वासुदेव शब्दाचा शब्दार्थ जो आहे, जो शब्दकोशात दिलेला आहे, तो म्हणजे वसुनी अंतःकरणे दिव्यती, असा संस्कृत शब्दकोशात दिलेला आहे. जो सर्व अंतःकरणात म्हणजे प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात प्रकाशमान झालेला आहे, असा तो वासुदेव, असं त्याची व्याख्या केलेली. आणि अगदी बरोबर. मग नतमस्तक होणं त्या प्रत्येक जीवामध्ये जो तो वासुदेव रूपाने भरलेला आहे, जसा या मूर्तीमध्ये आहे तसा इथे उपलब्ध असलेल्या प्रत्येकामध्ये आहेच आहे, त्या रूपाला माझा नमस्कार असो, मी त्याच्या पुढे नतमस्तक आहे. आता हे जे आहे आणि तो या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आणि वस्तूला प्रकाशित करतो तो वासुदेव, म्हणजे त्यातला अंधार तो घालवून टाकतो. अंधार कसला? ज्ञानाचा. की तो जो अंधार पडलाय तो घालवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून तो वासुदेव. ही जी काही व्याख्या आहे ती आपल्या विष्णू सहस्रनामाच्या पहिल्या 2-3 श्लोकामध्येच पूर्ण सांगून टाकली आहे. भीष्माचार्य यांनी जे काय विष्णू सहस्रनामाचा उपदेश केला त्याच्यामध्ये ही आलेली आहे. मूळ जे जिज्ञासू आहेत त्यांनी शंकराचार्यांचं त्याच्यावरचं भाष्य जरूर अभ्यासावं. आता हा जो प्रत्येकाच्या अंतर्यामी असलेला परमात्मा म्हणजे वासुदेव, तो वासुदेव इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की त्याला मोजताच येत नाही, कुठचे माप त्याला मोजू शकत नाही. ती पुरुष सूक्तात केलेली व्याख्या, त्योतिष्ठत् दशांगुलम, सर्व वस्तूंना विश्वाला व्यापून जो 10 अंगुळ उरलेला आहे असा तो वासुदेव, अशी त्याची व्याख्या आहे. मग त्या वासुदेवाला माझा नमस्कार असो. म्हणून तो नतमस्तक होणं, जसं आपण सद्गुरूंना नतमस्तक होताना जे काय शब्द म्हणतो की गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मग साक्षात परब्रह्म म्हणजे काय? त्या सद्गुरूच्या सगुण देहामध्ये जे साक्षात परब्रह्म आहे, त्या परब्रह्म रूपाला माझा नमस्कार असो. तस्मै श्री गुरवे नमः. पण ही भावना जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत तो अज्ञानाचा अंधकार दूर होऊ शकत नाही. तसा हा वासुदेव सगळ्याला व्यापून उरलेला आहे, म्हणून तो वासुदेव. तर मूळ वासुदेवानंद सरस्वती नामक देहामध्ये अवतरण होऊन त्यांनी जे काय कार्य केलं ते जसं अपेक्षित आहे, ते हे कार्य करणारा मूळ कोणतंच साक्षात वासुदेव म्हणजे साक्षात ब्रह्मतत्व. आणि सुदैवाने यांचंही नाव वासुदेवच आहे. मग अशा त्या वासुदेवाला माझा नमस्कार असो. हे जे आहे ते नमो गुरवे वासुदेवाय. आता हे सगळ्यांमध्ये जो तो वस्ती करतो, सगळ्यांना आच्छादित करतो, पांघरुण घालतो, म्हणून त्याचं नाव वासू हे आहे. वासू याचा अर्थ सगळ्यांना जो जो येईल आश्रयाला त्याला त्याला आच्छादन करणारा, म्हणून तो वासू. आणि सर्वांना प्रकाशित करतो, त्यांना उद्युक्त करतो. कशासाठी? अध्यात्मासाठी. आता हा जो काय वासुदेव आहे, हा अर्थ म्हणजे वासुदेव शब्दाचा अर्थ झाला. परंतु जेव्हा या शब्दामागे गुरवे असं जेव्हा आपण जोडतो, शब्द जोडतो त्याला की नमो गुरवे वासुदेवाय, तेव्हा तो वासुदेव नामक परमात्म्याच्या गुरु रूपाला नमस्कार आपण करत असतो.
साक्षात दत्तात्रेयांना, साक्षात ब्रह्मतत्वाला किंवा जी जी काही आपली कल्पना असेल त्या कल्पनेला तो नमस्कार असतो. जो कोण या विश्वाच्या मागे जी काही पालक शक्ती आहे त्या शक्तीला तो नमस्कार असतो. मग त्याला आपण नाव वासुदेव असं ठेवलं, एवढाच त्याचा भाग आहे. मग कोणी त्याला आणखी काय नावं देतील, हरकत काही नाही. कोणी कुठल्या नावाने कोणाला काय ओळखावं हे ज्याचा त्याचा प्रश्न झाला. ह्याचा अर्थ तो निराळा आणि हा निराळा असं नाहीये. तर तोच वासुदेव, मग ज्याला कोणी दुसऱ्या नावाने ओळखतात. तसं मागे मी एक उदाहरण दिलं होतं किंवा भात हा शब्द त्याला कोणी अन्न म्हणतात, ते अन्न अन्न असाच शब्द आहे त्याला. मग कोणी चोर असं म्हणतात, मल्याळीमध्ये चोर म्हणतात, मग ते कर्नाटकामध्ये त्याला अन्न असं म्हणतात, किंवा आपल्या इकडे उत्तर भारतामध्ये त्याला आणखी काही निरनिराळे शब्द, ओरिसात गेलात तर अजून काही वेगळा शब्द आहे. पण प्रत्येकाचा अर्थ एकच आहे की प्रत्येकाला तो भात हवा आहे. तसंच की ह्याला आपण वासुदेव म्हटलं त्या अर्थाने तो लिमिटेशन्स, त्या मर्यादा त्याला कोणतेही आपण घालू नका की हा फक्त माझाच वासुदेव आहे, हा फक्त माझाच गुरु आहे असं नाही. हा जगत गुरु आहे, साक्षात ब्रह्मतत्व आहे. तसं आपल्याला व्यवहारामध्ये आपण संकुचितपणे काम करताना आपल्या समाजातला जर एखादा महापुरुष होऊन गेला असेल तर त्याचा उदो उदो करतो आपण. जसजसा जास्त जास्त उदो उदो करतो तसतसे त्याचे विपरीत परिणाम असे सुरू होतात की आपल्या जातीशिवाय किंवा पंथाशिवाय, आपल्या विशिष्ट पद्धतीच्या चाकोरीबद्ध जीवनाशिवाय जे समाजातले इतर भाग असतात ते असा विचार करतात की बाबा यांचाच महापुरुष आहे, आमचा नाही. अरे तो वस्तुतः समाजाचा असतो संबंध. मग त्याला संकुचितपणा आपणच आणतो की नाही नाही हे आमचं आहे म्हणून. अरे आमचं कसलं, ते सगळ्यांचं आहे, तुझं काय संबंध. मग हा संकुचितपणा असा कदापि आणण्याचं कारण नाही. ते साक्षात ब्रह्मतत्व आहे, त्याला कसली लिमिटेशन, मर्यादा नाहीच वासुदेव या शब्दाला. तर तो वासुदेव इथे अपेक्षित आहे. आणि त्या गुरुरूपी वासुदेवाला माझा नमस्कार असो. आता आपल्या या यंत्रामध्ये इथे तो आपल्याला मी बीज सांगितलं, कीलक सांगितलं, शक्ती ही सांगितली. ही कुठल्या मंत्राचे 3 भाग प्रमुख ते इथे परिपूर्ण झालेले आहेत. आता ह्या यंत्रामध्ये वासुदेव हे निर्गुण नाव जे आहे ते अपेक्षित नाही. तर आपल्या महाराजांचं वासुदेव हे सगुण नाम इथे यंत्रामध्ये अपेक्षित आहे. ह्या मंत्रामध्ये नाही, यंत्रामध्ये अपेक्षित आहे. आता हे जे काय आहे वासुदेव नामक कीलक जो प्रकार आहे की सगुण नाम का अपेक्षित आहे त्याचाही विचार करावा. मग आपल्या पुरतं ही यंत्राची साधना इथे का मर्यादित स्वरूपात ज्याची त्यांनी करायची स्वतंत्रपणे. तर हे नाम म्हणजे या नाममंत्रातला कीलक आहे. आणि कीलक म्हणजे पाचर किंवा मेख मारणं असं ज्याला म्हणतात, तो कीलक. तर त्या कीलकामुळे जे आपण नाम घेतो नमो गुरुवे वासुदेवाय, त्यातली जी सुप्त शक्ती आहे ती प्रगट होऊ शकते किंवा प्रगट होते. तर हे जे कीलक आहे ते घेतल्याशिवाय त्या नामाची शक्ती किंवा त्या मंत्राची शक्ती प्रगट होऊ शकणार नाही. म्हणून त्याला हे सगुण नाम वासुदेव म्हणून आपल्याला घेणं आवश्यक आहे आणि नव्हे या यंत्र साधनेमध्ये तेच अपेक्षित आहे. समजा एखाद्या ऋषींनी एखादं मंत्र निर्माण केला आणि अमुक एक शब्दाचा उच्चार करण्यापूर्वी
मंत्रोच्चारापूर्वी अमुक एक शब्द किंवा अक्षर न उच्चारल्यास तो मंत्र फलद्रूप होणार नाही असं आपल्या शिष्यानं सांगितलं. समजा अशी आहेत काही आपल्या इतिहासात उदाहरणं, आणि अशी पूर्व सूचना त्याने दिली की बुवा हे त्याला बीज लावा. मग आपण सकाळी नावं बघितली, ओम वम वरुणाय नमः. मग ते व कशा करता जोडलं त्याला काय माहिती नाही हो. तर ते जे आहे बीज ते तिथे जोडणं आवश्यक असतं, म्हणून ते जोडायला सांगितलेलं असतं. त्या बीजामुळे त्या वरुणाची शक्ती जागृत होऊ शकते आणि ती आपल्याला मदत करू शकते. तर नुसता तो मंत्र म्हटला तर काही उपयोग होत नाही. तसंच ह्या अशा शब्दाला मंत्राचं कीलक असं म्हणतात, आणि ह्या शब्दासह तो मंत्र म्हटला तर तो लवकर फलद्रूप होऊ शकतो. याच्यात 2 अटी सांगितलेल्या आहेत आणखी. एक अट म्हणजे ते नाम किंवा तो मंत्र घेण्याचा किंवा म्हणण्याचा आदेश दत्तात्रेय रूपाने सगुण सद्गुरूच्या रूपाने आपल्याला मिळाला पाहिजे. आणि तो दत्तात्रेयांकडनं मिळालाय किंवा या विश्व ब्रह्मतत्वाकडनं मिळालाय एवढी श्रद्धा आपली पाहिजे. तर काय होतं, त्यांनी वाटेल ते सांगितलं तर ते फलद्रूप होऊ शकतं. जर ती श्रद्धा आपल्यात असेल तर तो जे सांगतो तेच त्याचा मंत्र असतो आणि तो फलद्रूप होऊ शकतो. मग हे सिद्ध मंत्र फलद्रूप होणार नाही असं होणंच शक्य नाही. ते ज्या अर्थी होत नाही त्या अर्थी आपल्यात काहीतरी गडबड आहे हे निश्चित समजावं त्याच्यामध्ये, की आपण ते बरोबर करत नाही. आणि त्याचं हे जे ज्ञान आहे ते आपल्याला करून घेतलं पाहिजे, जे आता मी सांगितलंय आपल्याला त्याच्यात. ह्या नमो गुरुवे वासुदेवाय या नाममंत्राच्या प्रत्येक आवर्तनामागे स्वामी महाराजांचं स्मरण आपल्याला घडलं पाहिजे, की ते नव्हे ही यंत्र साधना करताना आपण जर त्याच्यावर काही क्षण जरी एकाग्रता केली, काही मिनिटं जरी एकाग्रता केली, तरी त्या मिनिटामध्ये समग्र वासुदेव चरित्र त्याचं स्मरण आपल्याला काही क्षणात घडलं पाहिजे. म्हणजे ते यंत्र लवकर फलद्रूप होईल. आता ते त्यासाठी आपण अशाच पद्धतीने बनवलंय की छोटे खाणी आणि त्याला खाली स्टँड आहे, आणि ते स्टँड लावून आपण आपल्या समोर उंचीवर ठेवू शकता आणि त्याच्यावर एकाग्रता करून नाम घेऊ शकता. इतकं सगळं सोपं केलंय. म्हणजे काय आहे की ते अरे बाबा भूक लागली आहे, मग ते भूक लागली, ते पोरगं रडते, आईकडे सांगते भूक लागली, मग आई देते काहीतरी, तरी ते भोकाड पसरते काय की आई तू मला भरव ना. मग ते आईने मग जिभेवर ठेवलं तरी एखादं कार्ट असं म्हणतं आता मला गिळायचा कंटाळा आलाय. म्हणजे सगळं तयार करून दिलंय आपल्याला, फक्त ते खायचं जिभेवर ठेवलंय. अरे ती गिळायचं, ते गिळणं एकदा लवकर, पण नाही ते नाही. मग ते कडू लागते, आंबट लागते, खारट लागते, ते बरोबर तू भरवलंच नाहीस, ते काय बरोबर नाही, की नाना प्रकारे इतक्या तक्रारी की काही विचारू नका, की हे आपण कशा करता जेवतोय याचं ज्ञानच नाही. तसंच हे जे काय आध्यात्मिक अन्न आहे ते आपण कशा करता खातोय ह्याचा बरोबर ज्ञान ज्याला होतं तो ते सिद्ध करू शकतो. आणि हे सगळे प्रयत्न हे ते ज्ञान होण्यासाठीच आहेत आणि असतात, एवढं लक्षात घ्यायचं त्याच्यामध्ये. हरिओम.